महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनीच पत्रकारांना गुगली टाकली। उद्धव ठाकरेंनी काल भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली नव्हती। तसंच राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणतंच विधान किंवा भूमिका जाहीर करू नका असे स्पष्ट आदेश दिले। त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय हे अद्याप समोर आलेलं नाही। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबत आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी त्यांच्या हजरजबाबी वृत्तीने उत्तर देत फिरकी घेतली। त्याचं झालं असे की राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानातून बाहेर पडले त्यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना कुठे दौरा असा प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरे यांनी चटकन मातोश्रीवर निघालोय असं म्हणत माध्यम प्रतिनिधींचीच फिरकी घेतली। तर यावेळी राज ठाकरेंचा हजरजबाबीपणा पाहायला मिळाला। गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा चर्चा अतिशय जोरदारपणे सुरू आहेत। यावर खरं तर राज ठाकरेंची कुठलीच अधिकृत भूमिका समोर आलेली नाही आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांना सुद्धा यावर काही भूमिका मांडू नका असे आदेश दिले होते आणि दरम्यान आज त्यांचा असा पद्धतीचा हजरजबाबीपणा पाहायला मिळाला। पत्रकारांनी राज ठाकरेंना कुठे दौरा असा प्रश्न विचारला आणि तेव्हा राज ठाकरे यांनी चटकन मातोश्रीवर निघालो असं उत्तर दिलं आणि अशा पद्धतीने त्यांनी पत्रकारांची फिरकी घेतल्याचं पाहायला मिळालं। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे आणि या चर्चा सुरू असतानाच राज ठाकरेंनी पत्रकारांना गुगली टाकली। उद्धव ठाकरेंनी काल भूमिका मांडल्यानंतर राज ठाकरेंची प्रतिक्रिया समोर आली नव्हती। तसंच राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना युतीबाबत कोणतंच विधान किंवा भूमिका जाहीर करू नये असे स्पष्ट आदेश दिले। त्यामुळे राज ठाकरेंच्या मनात नेमकं काय चाललंय हे अद्याप समोर आलेलं नाही। माध्यमांमध्ये सुरू असलेल्या याच चर्चा, खलबत आणि उत्सुकतेवर राज ठाकरे यांनी त्यांच्या हजरजबाबी वृत्तीने उत्तर देत फिरकी घेतली। त्याचं झालं असं की राज ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानातून बाहेर पडले आणि त्यावेळी पत्रकारांनी राज ठाकरेंना कुठे दौरा असा प्रश्न विचारला तेव्हा राज ठाकरे यांनी चटकन मातोश्रीवर निघालोय असं म्हणत माध्यम प्रतिनिधींची फिरकी घेतली आणि याबद्दल अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णा, ठाकरे बंधू एकत्र येणार, एकमेकांना टाळी देणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये राज ठाकरेंचा आज हजरजबाबीपणा पाहायला मिळाला। पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ते चटकन म्हणाले, मी मातोश्रीवर निघालो। नक्कीच एक राज ठाकरे हे नेहमीच एक हजरजबाबीपणासाठी ओळखले जातात आणि समोरच्याची फिरकी करण्यात ते माहीर आहेत आणि आज सकाळी देखील ज्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका झाल्यानंतर राज ठाकरे आपल्या निवासस्थानीवरून बाहेर पडत असताना त्यांनी पत्रकारांनी विचारल्यानंतर मातोश्रीकडे जात असल्याची एक सांगितलं गेलं आणि पत्रकारांची फिरकी घेण्याचा प्रयत्न यावेळी केला, परंतु लगेचच त्यांनी त्याबाबत सावरलं आणि सांगितलं की बहिणीकडे चाललोय कामानिमित्त। परंतु गेल्या काही दिवसांपासून आपल्याला माहीत आहे राज ठाकरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता, मुद्दा साथ घातली होती ठाकरे बंधूंनी एकत्र यावं संदर्भात आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला प्रतिसाद दिला होता आणि त्यानंतर माध्यमामध्ये बराच काळ चर्चा देखील रंगल्या होत्या आणि काल देखील उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्ही काही थेट आता संदेश नाही तर थेट तुम्हाला बातमीच देणार आहोत आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते नक्कीच होईल अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि शिवसैनिक आणि मनसैनिकांमध्ये यामध्ये कुठलाही संभ्रम नसल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं। त्यामुळे नक्कीच राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे ते पाहणं गरजेचं आहे, कारण राज ठाकरे यांनीच साथ घातली होती, त्याला प्रतिसाद दिला गेला होता। राज ठाकरेंचे इतर नेते जरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असतील तरी मुख्यतः राज ठाकरे हे नेमकं काय निर्णय घेतात या ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी, शिवसेना मनसे एकत्र येण्याविषयी आणि येणाऱ्या मुंबई महापालिकासह स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढण्याविषयीची जी भूमिका आहे ती अद्याप देखील राज ठाकरे यांनी स्पष्ट केलेली नाही आणि उद्धव ठाकरे यांनी देखील थेटपणे दोघांशी आपली थेटपणे चर्चा झाली नसल्याचं सांगितलं गेलेलं आहे। त्यामुळे केवळ माध्यमातून चर्चा होत असली तरी राज ठाकरे मात्र थेटपणे आज सकाळी बोलले की खरंच मातोश्रीवर जात आहेत का, परंतु ती फिरकी होती। पत्रकारांना एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की कशा प्रकारे तुमची देखील फिरकी घेण्याचा प्रयत्न जो आहे तो माझ्याकडून होतोय आणि नंतर त्यांनी सावरलं की बहिणीकडे जात असल्याचं। त्यामुळं येत्या काळामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे समोरासमोर येऊन बातचीत करतात का आणि एकमेकांशी बोलून या दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याविषयी काय भाष्य करतात हे पाहणं गरजेचं आहे। नक्कीच हे त्यांचं मिश्किल उत्तर त्यांच्या मनातलंच उत्तर होतं का असाही प्रश्न उपस्थित होतो। आता ते कधी नेमके मातोश्रीवर जातात याकडे आता सगळ्यांचं लक्ष। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।